तर मित्रांनो, आगामी T20 वर्ल्ड कप नंतर राहुल द्रविड भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण हे देणार नाहीये. खरं तर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतोय, त्यामुळे बीसीसीआयकडून नवीन हेड कोचचा शोध सुद्धा घेतला जातोय, ज्यासाठी 27 मे 2024 पर्यंत अर्ज दाखल करण्याची ही तारीख आहे. अनेक इच्छुकांनी यात अर्ज केलेले आहेत, ज्यात बीसीसीआयकडून सुद्धा काही दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलेले. तर मग टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यात यात महत्त्वाची भूमिका आता MS धोनीकडे सोपवण्यात आलेली. मग काय ही भूमिका, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. खरं तर भारतीय संघाच्या हेड कोच पदासाठी अनेक दावेदारांची नावं ही समोर आलेली आहेत, पण अद्याप नवीन हेड कोचची निवड ही झालेली नाहीये अथवा माहिती सुद्धा समोर आलेली नाहीये. ज्यात भारतीय संघाचा मग हेड कोच निवडण्यात माजी कर्णधार MS धोनी महत्त्वाची भूमिका ही आता बजावताना पाहायला मिळणार आहे. खरं तर मीडिया रिपोर्टनुसार राहुल द्रविडच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा माजी कॅप्टन स्टीफन फ्लेमिंग याच्यासाठी बीसीसीआयने सूत्र हलवलेली आहेत. फ्लेमिंगने हेड कोचसाठी अर्ज करण्यास नकार दिलाय, त्यामुळे बीसीसीआयची ऑफर नाकारली. मग आता फ्लेमिंग याला पटवण्याची जबाबदारी बीसीसीआयने धोनीवर ही सोपवलेली. स्टीफन फ्लेमिंग याची समजूत काढण्यात MS धोनीला मग यश आल्यास तो टीम इंडियाचा मुख्य कोच हा होताना दिसणार आहे, जे जवळपास निश्चित मानले जाते. तर धोनी आणि फ्लेमिंग यांच्यातील बॉन्ड जगजाहीर आहे. दोघांमध्ये चांगली मैत्री सुद्धा आहे. तर 16 वर्षांपासून हे दोघे सुद्धा एकाच संघासाठी काम करतात, त्यामुळे दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग आहे. तर 2008 IPL मध्ये स्टीफन फ्लेमिंग हा चेन्नईचा सदस्य होता, त्यानंतर तो प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. अशात MS धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग या जोडीच्या नेतृत्वात चेन्नईने शानदार कामगिरी केली. तर चेन्नईने 5 वेळा चषकावर नाव कोरलेले, ज्यात चेन्नईच्या यशात धोनीसारखाच फ्लेमिंगचा सुद्धा हा वाटा आहे. त्यामुळेच बीसीसीआयने फ्लेमिंगसाठी फिल्डिंग लावली. अशात धोनी फ्लेमिंगची समजूत काढण्यात यशस्वी होईल का, आता याकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर फ्लेमिंगने चेन्नई सुपर किंग्स शिवाय इतर संघांचा कोच म्हणून सुद्धा काम पाहतोय. टेक्सास सुपर किंग्स, जोहान्सबर्ग सुपर किंग्स आणि सदर्न ब्रेव्हजचे या संघाचे प्रशिक्षक म्हणून फ्लेमिंग काम पाहताना दिसतो. तर मग अशात जर तो बीसीसीआयचा कोच झाल्यास त्याला सर्व कोचिंग ही सोडावी लागू शकते. तर मग अशात MS धोनी ही जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होतोय का हे पाहण्यासारखे. अशात तुम्हाला काय वाटते, भारतीय संघाचा नवीन हेड कोच हा कोण असावा ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघातील रोहित शिवाय आणखीन 2 ते 3 खेळाडू आहेत, जे आता मुंबई इंडियन्स संघ सोडताना दिसतील. मग ते कोणते हे पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.